नमस्कार. खरं तर करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा शहर आता अंतिम टप्प्यात या निवडणुकीच्या आलेला आहे. यामध्ये खरं तर चौरंगी लढत पाहायला मिळते. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि करमाळा शहर विकास आघाडी या 4 प्रमुख पक्षांमध्ये ही निवडणूक पार पडताना दिसून येते. यामध्ये काही ठिकाणी अपक्ष उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. तर सध्या जे अपक्ष उमेदवार होते, परंतु त्यांना कोणत्याही पक्षाने घेतलेलं नव्हतं किंवा त्यांचा एबी फॉर्म दिला नव्हता. परंतु ह्या अशा अपक्षांना घेऊन सुद्धा राष्ट्रवादीनं त्यांचा पॅनल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्येच त्यातलंच एक नाव म्हटलं तर सविता जयकुमार कांबळे ह्या सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार त्यांना जाहीर केलं आणि ते राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून सध्या प्रभाग क्रमांक 7 मधून त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. सध्या त्या आपल्यासोबत आहेत. काय नेमका त्यांचा अजेंडा आहे, का त्यांना नाकारलं आणि म्हणजे पक्षानं का त्यांना उमेदवारी का दिली नाही किंवा त्यांना राष्ट्रवादी पुरस्कृत का व्हावं लागलं किंवा त्यांच्या आता इथून पुढे विकासाचं विजन काय असणार आहे किंवा त्यांनी याच्या आधी काय विकासाची कामं केली किंवा जनताच खरंच त्यांना या निवडणुकीमध्ये निवडून देण्याची कितपत भूमिका ठेवते हे आपण त्यांच्याकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ताई नमस्कार. खर तर जयकुमार कांबळे म्हटलं की एक करमाळा शहर आणि तालुक्यामध्ये एक जनतेचं नगरसेवक म्हणून त्यांचे खूप प्रसिद्धीला नाव आहे आणि तसंच आपण हे आता करमाळा नगरपालिकेच्या नगरपालिकेमध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापती होता. काय नेमकं का तुम्हाला पक्षानं काय उमेदवारी नाकारली काय सांग? आता त्याचं कसं आहे, वैयक्तिक त्यांचं काय होतं ते आपल्याला काय माहिती वैयक्तिक त्यांचं काय म्हणजे आहे ते मी काय सांगू शकत नाही. त्यांनी का नाकारलं का नाही हे मी काय सांगू शकत नाही सध्या. आपण आपली जी कामं आहेत म्हणजे तुमच्या सभापती काळामध्ये नेमकं काय कामं केली किंवा कशा प्रकारे तुम्ही ह्या सर्व बाबी काय सांगा? मी सभापती असताना मी महिलांसाठी अनेक योजना, शिलाई मशीनच्या असो किंवा ब्युटी पार्लरचे असं म्हणजे लोकांपर्यंत मी पोहोचवत होते. आणि रस्त्याची कामं किंवा त्यांचा पाण्याचा प्रश्न असो त्यासाठी मी घागर मोर्चे काढले. आणि स्मशानभूमीचं काम असो त्यासाठी मी तिथं म्हणजे रस्त्याचं काम स्मशानभूमीचं करून घेतलं. अजून लोकांच्या घरामध्ये पाणी जात होतं तिथं सुमन नगरमध्ये तिथं तिथं पाईपलाईनचं आपण म्हणजे नळ्या बसवल्या आणि ते जे घरात पाणी जात होतं त्यासाठी आपण त्यांचं करून घेतलं काम, समस्या सोडवली. आणि आता पण अतिवृष्टीमुळं बऱ्याच घरांमध्ये पाणी गेलं होतं. हो, शहरातल्या करमाळा शहरातल्या तर बऱ्याच घरांमध्ये पाणी, हो, काही घरांची पडझड पण झाली होती तिथं. मग ते आपण सगळं बघून आपण प्रशासन अधिकाऱ्यांना बोलून घेऊन पंचनामे करून त्यांना म्हणजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले. त्यांचं निधी मंजूर व्हावा त्यासाठी आपण प्रयत्न पण केले. आणि आपण रस्ता आता जो आपला इथं रंभापुऱ्यामध्ये रस्ता रस्त्याचं काम म्हणजे त्याच्यासाठी जवाबदार आंदोलन केलं आणि त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न केला आणि तो रस्ता सुद्धा आता आपण आपल्या प्रयत्नातून पुरावा करून तो रस्ता पण आपण करून घेतलेला. काही खरं तर मला जसं समजतं तसं करमाळा येथील मौलालीच्या माळ त्या ठिकाणी शाळा आहे, त्या ठिकाणच्या काही विद्यार्थ्यांना आपण दत्तक घेतल्याचं समजते. काय नेमकं? मौलालीच्या माळामध्ये आपण 28 मुलांना दत्तक घेतले आहे आणि त्यांचा शिक्षणाचा खर्च, वह्या पुस्तक असू, पेन असू, वह्या असू, आपण तो खर्च आपण दरवर्षी करतोय त्यांचा. आणि त्या कोरोना काळामध्ये पण आपण मौलालीच्या माळावरचे किंवा करमाळ्यातील कुठलेही असो गोरगरिबांना अन्नाचं आपण भाजी चपाती आपल्या पद्धतीने जे आपल्या म्हणजे आपलं स्वतःच सहकार्य करता येईल तेव्हा आपण कोरोनाच्या काळात आपण केलेलं आहे. आता आपण प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणुकीला उभा आहात. खरं तर मला वाटतं आपले 2014ला कितीला 2011 ते 16 2011 ते 16 हा तुमचा
कार्यकाळ होता त्यावेळेस नेमकी आपण विकास कामं काय केली हे आता तुम्ही सांगितलं, परंतु त्यानंतर सुद्धा प्रभागामध्ये अनेक समस्या आता सुद्धा जाणवत आहेत किंवा काय काय त्या समस्या आहेत आणि त्याविषयी काय सांगा? आता सुद्धा लोकांना म्हणजे गटारीची तर आपली मेन समस्या आहे, घाणीचं साम्राज्य आहे. किंवा आता समजा ते नाले सफाई वगैरे पावसाळ्यात म्हणजे ते केले जात नाहीये, जसे म्हणजे पाहिजे तसं स्वच्छता नाहीये. जिकडं तिकडं करमाळ शहरामध्ये आपल्या घाण दिसून येते आपल्याला तर बघताच आहे आपण. आणि मेन म्हणजे आपला पाण्याचा प्रश्न. म्हणजे पाणी पण लोकांना जास्त दिवसांनी म्हणजे पाणी पुरवठा होतोय किंवा पाणी दूषित येतंय काही ठिकाणी. अजून रस्त्यांची पण अवस्था बघताय तुम्ही कशी आहे. खड्डे वगैरे रस्ते पण व्यवस्थित झालेले नाहीये. तर ते आपल्याला काम आता इथून पुढं ते करायचेत मला कामं. त्यामुळे जनतेने पण मला एकदम प्रोत्साहन दिले. त्याच्यामुळेच मी उभा राहिलेली आहे अपक्ष म्हणून. आणि आम्हाला संजय मामा शिंदे आणि आवतडे साहेबांनी यांनी म्हणजे पुरस्कृत केले म्हणजे राष्ट्रवादीकडून. हा, तर त्यांचं सहकार्य संजय मामा शिंदे आणि आवतडे साहेबांचं आम्हाला सुद्धा लाभलेलं आहे. राष्ट्रवादीने आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. काय काय नेमकं आता ह्या सर्वच निवडणुकीमध्ये जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय? जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. कारण आपण बघा आता हे काम केलेले आपण एकही छापलेले, की आपण असंच बोलत नाही हवेत की आपण काय केले का काय नाही. आपण छापलेले जनतेला दाखवलेलं पण आणि जनतेला हे माहित सुद्धा आहे. कारण आपण सतत 365 दिवस आपण जनतेमध्ये काम करत आहोत. तर हे आपण कामाचं काय काय केलं तर हे असं आपण पत्रिका छापलेलं आहे जनतेला म्हणजे म्हणजे जनतेला तर माहितीच आहे. पण सगळ्यांना असं कळावं की काय काय म्हणजे केले का आपण असं हवेत बोलत नाहीत. ही कामं केलेली आहेत आपण. हम्म. त्यामुळं जनतेला अजून सुद्धा त्यांची काही समस्या असेल, किंवा पाण्याचा प्रश्न असो किंवा गटारींचा असो. आता बरेच आम्ही फिरतोय वार्डामध्ये ना आता, तर समस्या आहेत. बऱ्याच समस्या आहेत. तर त्या आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू इथून पुढे सुद्धा. आपण ज्या समस्या सांगताय त्या समस्या खरं तर ह्या आताच्या एक दिवसाच्या नाही आहेत. त्या समस्या ह्या किंवा ह्या प्रशासन काळामधल्याही नाही, त्याच्या आधी काही समस्या सोडवण्याचा प्रयत्नही झालेला आहे. परंतु परत सुद्धा त्या समस्या परत एकदा आलेल्याच आहेत. त्याच्यावर ठोस उपाय होणं गरजेचं आहे. काय सांगा? आता कसं प्रशासनाने पण जरा दखल घेतली पाहिजे, की आपल्या नागरिकांना सुविधा म्हणजे मिळाल्या पाहिजेत, की समजा रोड असो, पाण्याचा प्रश्न असो किंवा गटारींचा असो. काही महिलांना म्हणजे काही असले तर त्यांना पण म्हणजे त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. किंवा ह्याच्या असो, शौचालयांचे प्रश्न असो. ते गंभीर प्रश्न आहेत ना महिलांसाठी पण. त्याच्यामुळं प्रशासनाने ह्याची म्हणजे दखल घेऊन तात्काळ म्हणजे काम केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आंदोलन करू आणि ह्याच्या मागे पण आपण करतच राहिलो ना, आता पण करतच राहणार आहे आंदोलन पण. जनतेचं म्हणजे कामासाठी आपण 365 दिवस राहणारच आहे. आता सुद्धा मागं सुद्धा राहिलेलंच आहे. हे जनतेने पण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण काम करतच राहणार आहे इथून पुढे सुद्धा. आता ह्या सर्वच स्थितीमध्ये नेमकं आपल्याला जनतेतून कशा प्रकारे प्रतिसाद आहे? विजयाची कितपत खात्री आहे? काय सांगा? जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळालाय आम्हाला. विजयाची कशी खात्री आहे? विजयाचं म्हणजे त्यांनी आम्हाला म्हणजे प्रतिसाद चांगलाच मिळतोय. आपणच करू कारण तुम्ही कामं केलेत ते असं म्हणजे आम्ही सांगायच्या आधी हे दाखवले ना आम्ही हे छापलेलं. ते सांगतात म्हणजे आम्ही तर बघितलेलंच आहे मॅडम काय सांगायची गरज आहे. म्हणजे तुम्ही करताच आहे आमची कामं. त्याच्यामुळे आणि तुम्ही पुढे करणार याची त्यांना खात्री पण आहे जनतेला. त्याच्यामुळे आम्हाला जनतेतून तर चांगला कौल मिळाला आहे. आता तुम्ही राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार आहात. त्या अनुषंगाने मला वाटतं आपल्या जोडीला गणेश माने हे सुद्धा हो. हा प्रभाग क्रमांक 7 मधून आहेत. मध्ये आणि ते ब मध्ये. हा, तर मग आता 7 आणि ब ची दोघांची ताकद मिळून आपल्याला कितपत विजयापर्यंत घेऊन जाईल काय? जनतेतून प्रतिसाद तर एकदम चांगला मिळालेला आहे. मला तर वाटतंय की म्हणजे आणि ब मध्ये आपला प्रतिसाद एकदम चांगला आहे. दोघांचं पण म्हणजे हे होऊ शकतं, विजय होऊ शकतं. चांगला आहे आणि दोघं मिळून आम्ही सगळीकडं काय समस्या आहेत वार्डामध्ये जाऊन जाऊन आणि समजून घेतोय की त्यांचे नेमके प्रश्न काय. आम्ही असंच नाही की लांबून हात जोडलं आणि चाललं असं नाही आमचं. की जनता म्हणजे त्यांच्या मनातले प्रश्न काय आहेत, की तुमच्या काय समस्या आम्ही प्रत्येकांना विचारतोय अगोदर जाऊन घराघरांनी. असं नाही की लांबूनच रोडनेच हात जोडले तर आम्ही चाललोय असं पण नाही झालेलं. आम्ही प्रत्येकाच्या घर टू घर जाऊन त्यांना तुमचे गटारीचे प्रश्न आहेत का, पाण्याचे प्रश्न आहेत का, लाईटीचे प्रश्न आहेत. आम्ही सगळं त्यांना म्हणजे सविस्तर विचारून आणि ती कामं करूच आम्ही
असं त्यांना आम्ही सांगत आहोत सगळ्यांना. ठोस आश्वासन हो, देतात. ठोस आश्वासन आणि आम्ही करणारच. तुम्ही माग पण बघितलंय, नगरपालिकेत कोणते नगरसेवक असे आहेत की त्यांनी इतके वेळा आंदोलन केले, हे तुम्ही जाणताच आहेत. सत्तेमध्ये असताना सुद्धा तुम्ही ते लोकांसाठी आंदोलन आणि सत्तेमध्ये असो किंवा नसो, आम्ही नेहमीच कामच करत आलोय आतापर्यंत. 365 दिवस म्हणलं तरी काही त्याच्यात गैर ठरणार नाही, कारण आम्ही कामच करत आलोय. जरी सत्तेत होतो तरी आम्ही कामच करत होतो आणि आता नाही येत तरी पण आम्ही कामच करतोय. आता मला वाटतं आपलं चिन्ह रोड रोलर आहे. हो. काय आता नेमकं कुठं कुठं कुणाकुणाच्या ह्याच्यावर रोड रोलर फिरणार आहे, कारण की प्रभाग क्रमांक 7 मध्ये बरोबर मला वाटतं अपक्ष आणि पक्षाची मिळून एक 12 ते 13 जण आहेत. काही आता कुठं कुठं फिरणार आहे रोड. रोड रोलर तर फिरणार आहे, पण तसा फिरणार नाहीये. ही करमाळा शहरातील रस्ते आणि स्वच्छता होण्यासाठी रोड रोलर फिरणार आहे. बरं. हो म्हणजे आता विकासासाठी फिरणार आहे. हो, विकासासाठी फिरणार आहे रोड रोलर. बरं. आता सध्या संजय मामाने राष्ट्रवादीचं म्हणजे पूर्ण कमान घेतलेलं आहे आणि मामांच्या आता विकास कामांचा किंवा इतर गोष्टींचा कसा फायदा आपल्याला होईल? मामांनी पण त्यांच्या ह्याच्यामध्ये भरपूर विकास कामे केलेली आहेत. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये फायदा 100% आपल्याला होणार आहे. त्याच्यात काय वादच नाही. कारण मामा पण कामं भरपूर केलेली त्यांनी आमदारकीच्या काळात पण आणि आता पण सध्या पण ते करतायत. आणि आपण एक वचननामा पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय कामं करणार आहे आपण जनतेला म्हणजे त्यांच्यापर्यंत राष्ट्रवादीचं असेल. हो, राष्ट्रवादीच असणार आहे. पण ताई, खरं तर तुम्हाला जो एबी फॉर्म तुम्ही भाजपाकडनं तुम्ही एबी फॉर्म मागितला होता, परंतु तो तुम्हाला ज्या वेळेत पाहिजे होता त्या वेळेत तो तुम्हाला मिळालेला नाही. त्याआधी जर तुम्हाला जर कळलं असतं की आपल्याला उमेदवार नाकारले तर तुम्ही राष्ट्रवादीकडनं तुम्हाला मिळाला असता काय? हो, नक्कीच मिळाला असता. कारण आपलं काय काम आहे ते त्यांनी संजय मामा शिंदेंनी म्हणजे जवळूनच पाहिलेले. त्याच्यामुळे तर त्यांनी आपल्याला पुरस्कृत केले. म्हणजे आपण ह्या कामावर कार्यावरच त्यांनी आपल्याला पुरस्कृत केले. असंच काही त्यांनी केलेलं नाही. म्हणजे आपण जे काम करतोय त्याच्यामुळेच आपल्याला संजय मामा शिंदे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे. आणि इथून पुढे पण त्यांना विश्वास आहे की म्हणजे ह्या करतील बाबा पुढे काम, असं त्यांना ठाम विश्वास आहे संजय मामा शिंदे. मामांचे जे आता सध्याची जी विकास कामं आता सध्या सुद्धा तालुक्यामध्ये बऱ्यापैकी उद्घाटन किंवा इतर काही विकास कामांचं 1-2 महिन्याला 3 महिन्याला चालूच असतं. आता मामा जरी माझे आमदार असले तरी आणि आपण नगरसेवक जर झाला, नगरसेविका जर झाला, तर कशा प्रकारे प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी मामांकडे म्हणजे काय विनंती करणार किंवा मंत्रालयीन पातळीवरनं किंवा अजितदादांकडनं कोणत्या निधीची मागणी करणार? सर्वात प्रथम तर मी म्हणजे महिलांसाठी काही योजना असतील तर त्याच्यासाठी मी त्यांना म्हणजे नक्कीच त्यांच्याकडे जाऊन म्हणजे आपल्या काय करमाळ्याच्या समस्या आहेत, महिलांची समजा शौचालयाच्या समस्या असो किंवा त्यांना कोणत्या योजना म्हणजे त्यांना मशीन वगैरे किंवा महिलांना काय पार्लरचे असे कोर्स वगैरे काय असले तर त्याच्यासाठी काही शासनाच्या योजना असतील तर त्याच्यासाठी मी आमदार संजय मामा शिंदे आणि अजितदादांशी म्हणजे असं त्यांना मी सांगेन माझ्या अजितदादांकडे म्हणजे त्यांच्या समस्या मी मांडेल म्हणजे महिलांच्या वगैरे किंवा काही आता समजा पाण्याच्या वगैरे समस्या किंवा कशाच्या कोणत्याही करमाळा शहरातल्या काही समस्या असेल तर मी मामांना संजय मामा शिंदेना सांगणार आणि मग ते वरती तर करतीलच, मग अजितदादांना सांगून सोडवण्याचा प्रयत्न करतील ते. खर तर लाडक्या बहिणीचा आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विषय होतोय की अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील. खरं तर अजितदादा आता अर्थमंत्री आहेत. कसा लाडक्या बहिणींचा काय फायदा होईल का नाही? हो, नक्कीच होणार. कारण अजितदादांनी आतापर्यंत जे कोणी केलं नाही ते करून दाखवले. म्हणजे लाडक्या बहिणींसाठी दर म्हणजे महिन्याला म्हणजे त्यांना त्याच्यातून म्हणजे महिलांना काहीतरी उद्योग करता आले किंवा आपला कामगार म्हणजे खर्च स्वतःसाठी म्हणजे त्यांना बरेच ते पैसे म्हणजे त्यांच्या पुढच्या भवितव्याला किंवा काहीतरी आपण त्यातनं रोजगार निर्माण करू किंवा असं काही मशीन घेऊन त्यांनी महिलांनी अनेक उद्योग सुरू केले तर नक्कीच महिलांना ह्याचा फायदा झालेला आहे 100%. तुम्हाला कसं त्या ह्या सर्वच गोष्टींचा तुम्हाला कसा फायदा होईल राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार? नक्कीच होणार आहे. कारण
अजितदादा पवारांनी म्हणजे महिलांसाठी योजना काढून म्हणजे एकदमच चांगलं काम केलेलं आहे. महिलांना म्हणजे ते एक म्हणजे असं भावाची म्हणजे ओवाळणी असल्यासारखंच बहिणींना म्हणजे हे मिळालेलं आहे. अजितदादांनी एकदम बेस्ट काम केलेलं. ते म्हणजे दादा म्हणजे त्यांचे भाऊच बनलेले आहेत आता लाडक्या बहिणींचे. आणि त्यांना म्हणजे काहीतरी उद्योगधंदा म्हणजे स्वतःच्या हक्काचे पैसे मिळाल्यासारखं म्हणजे महिलांना वाटतंय, की आम्ही त्यातून काहीतरी थोडासा छोटासा का होईना म्हणजे आपलं एक काहीतरी उद्योगधंदा असं म्हणजे सुरू करू शकतात त्या ह्याच्यातून. आणि त्याचा मला फायदा नक्कीच होणार आहे. नक्कीच म्हणजे त्या पैशाचा हो. म्हणजे हो. ते वर्ण जे महिलांसाठी जे येतोय हो. म्हणजे भावाचे भावाकडनं जे काय येते त्याचा फायदा होईल म्हणा. नक्कीच होणार, महिला नक्कीच. देतील साथ. हो, महिला नक्कीच साथ देणार. आपल्या रोड रोलर या चिन्हासंदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना आव्हान काय कराल? माझे चिन्ह आहे 7 मधून मी उभा आहे. सविता जयकुमार कांबळे माझं चिन्ह रोड रोलर आहे. तर त्यांनी मला माझे जे कामं केलेले आहेत त्याच्यानुसार त्यांनी मला म्हणजे हे करावं, सहकार्य करावं आणि पुढं पण मी त्यांना त्यांच्या म्हणजे काम येईल काहीतरी, की त्यांचे काय पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, गटारींचे प्रश्न, शौचालयाचे प्रश्न काय असन ती संधी मला ते नक्की देतील असं मला वाटतंय. हो, कारण त्यांच्या म्हणजे मी आता फिरते वॉर्डामध्ये त्यांच्या बोलण्यावरून तर म्हणजे नक्कीच ते मला प्रतिसाद देत आहेत या बाबतीत. प्रभाग क्रमांक 7 मधून सविता जयकुमार कांबळे यांना येथील या प्रभागातील जनता कितपत साथ देते किंवा मतरूपी आशीर्वाद देते हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. कारण की याआधी त्या करमाळा नगरपालिकेमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की त्यावेळेस माझ्या कार्यकाळामध्ये ज्या काही विकास कामं केली त्याचं सुद्धा त्यांनी माहिती दिली. परंतु त्यानंतर सुद्धा ज्या काही करमाळा शहरामधील किंवा प्रभागामधील ज्या समस्या आहेत त्या समस्या सुद्धा सोडविण्यासाठी सविता जयकुमार कांबळे का हव्या आहेत, तर ह्या समस्या सोडवण्यासाठी हव्या आहेत. आणि ज्यावेळेस ह्या प्रभागामध्ये जात आहेत त्यावेळेस जनता सुद्धा त्यांना भरभरून प्रतिसाद देते अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं कुठेतरी येत्या 3 तारखेला जनता कशा प्रकारे यांना विजयापर्यंत घेऊन जाते आणि 2 तारखेला कशा प्रकारे यांना मतरूपी आशीर्वाद देते हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण की ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की वेगवेगळे विकास कामं आहेत. खरंच या विकास कामाला जनता कितपत ग्राह्य धरते आणि मतरूपी आशीर्वाद देते हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. तर राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून खरंच त्यांना राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारात राष्ट्रवादीचा आणि त्यांच्या रोड रोलर या चिन्हाचा कितपत जनतेमध्ये प्रभाव पडतो आणि त्यांचा रोड रोलर नेमका त्यांना विजयापर्यंत घेऊन जातोय का इतर कुठल्या पक्षाच्या याच्यावर फिरतोय हे पाहणं तितकंच आता गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.